आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आतापर्यंत झाले 39 कोटी जणांचे लसीकरण। कोरोना नियंत्रणासाठी दक्ष राहा, पंतप्रधानांची सूचना। कन्नडिक संघटनांना आमदारांच्या मराठी बॅनरचा पोटशूळ। डॉक्टर बत्रास क्लिनिक तर्फे विशेष सेवेचा प्रारंभ। अनमोड घाटात दरड कोसळून वाहतुकीस व्यत्यय। समितीच्या विलगीकरण केंद्रातून 11.82 लाख शिल्लक। कारदगा येथे घनकचरा प्रकल्पाचा पायाखोदाई शुभारंभ। कारदगा येथे 1000 झाडे लावण्याचा संकल्प। बेळगावसह काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट। निराधार वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आधार। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 88438863। आता पाहूयात सविस्तर बातम्या। देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने चांगला वेग घेतला आहे। आतापर्यंत एकूण 39,43,767 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे। आता मोदी सरकारने आणखीन लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहे। ही ऑर्डर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर ठरणार आहे। लवकरच देशाला लसींचे 66 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत। कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे तब्बल 14,505 कोटी किमतीचे डोस भारत सरकारने मागवले आहेत, ज्यामुळे देशातल्या लस उपलब्धतेत निश्चित वाढ होणार आहे। 26 जून रोजी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशात 135 कोटी डोस उपलब्ध करून देण्याचं केंद्राचं लक्ष्य आहे। ते समोर ठेवूनच ही ऑर्डर देण्यात आली आहे। या 66 कोटी डोस व्यतिरिक्त सरकारने कोब्रेवॅक्स या लसीचे 60 कोटी डोस आगाऊ रक्कम देऊन राखीव ठेवल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे। याचाच अर्थ ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत देशात एकूण 96 कोटी डोस उपलब्ध होणं अपेक्षित आहे। कोरोना नियंत्रणासाठी दक्ष राहा, पंतप्रधानांची सूचना। कोरोना रुग्णांची संख्या काही राज्यांमध्ये पुन्हा वाढू लागल्याचं चित्र दिसत आहे। त्यामुळेच कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी काय तयारी करण्यात आली आहे याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत डिजिटल माध्यमातून बैठक घेणार आहेत। ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यापैकी महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदी चर्चा करणार आहेत। कोरोना परिस्थिती नियोजनासंदर्भात या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे। मागील मंगळवारी पंतप्रधानांनी पूर्वेकडील राज्यांमधील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती। मागील काही दिवसांपासून या 6 राज्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे। सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारे आणि बाजारांमध्येही मास्क न घालताच फिरणाऱ्या लोकांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली। तसेच मोदींनी मायक्रो कंटेनमेंट झोनवरही जोर दिला। मोदींनी गुरुवारी वाराणसीचा दौरा केला। त्यावेळी त्यांनी भाषणामध्ये कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये बेजबाबदारपणा घातक ठरू शकतो असा इशारा दिला। कन्नडिक संघटनांना आमदारांच्या मराठी बॅनरचा पोटशूळ। बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव शहरातील कित्तूर आणि चन्नम्मा चौकात मराठी भाषेत भला मोठा बॅनर लावण्यात आला होता। या बॅनरवर कन्नड संघटनांनी आक्षेप घेतल्याने हा बॅनर काढण्यात आला आहे। सोशल मीडियावर वाढदिवसाच्या बॅनरचे फोटो व्हायरल झाल्यामुळे ताबडतोब हा बॅनर काढण्यात आला। चव्हाड गल्लीतील क्रिकेट प्रेमींनी चन्नम्मा चौकाजवळ मराठी भाषेत हा बॅनर लावला होता। यावर भाजपा आमदार अनिल बेनके यांचा भला मोठा फोटो आहे। बोल्ड
बॅनर्सवर कन्नड नसल्याने लावलेल्या या मराठी भाषेच्या बोर्डविषयी कन्नड संघटनांमध्ये संताप व्यक्त होत आहे। बेळगाव उत्तर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार अनिल बेनके हे मराठी भाषिकांच्या हिताचे काम करीत असल्याबद्दल कन्नड संघटनांच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला। कन्नड संघटना आणि त्यांचे समर्थक मराठी भाषेत असलेल्या बॅनरवर संताप व्यक्त करत आहेत। डॉक्टर बत्रास क्लिनिक तर्फे विशेष सेवेचा प्रारंभ। होमिओपॅथिक वैद्यकीय सेवा क्षेत्रात आपले नावलौकिक सिद्ध केलेल्या डॉक्टर बत्रास क्लिनिक या संस्थेतर्फे बेळगावात विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामध्ये केस गळण्यावरील उपचार व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती कंपनीचे सीईओ संजय मुखर्जी यांनी दिली। बेळगावात नेहरू नगर येथे डॉक्टर बत्रास क्लिनिकची शाखा सुरू करण्यात आली आहे। यामध्ये बायो इंजिनियर्ड हेअर फॉल ट्रीटमेंट हा विशेष विभाग सुरू करण्यात येत आहे। यामुळे गरजूंना केसांच्या समस्येवरील उपचार उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले। तसेच आतापर्यंत अशा केंद्रातील शाखांमध्ये उपचार घेतलेल्या गरजूंना उत्तम परिणाम साध्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी कंपनीच्या तज्ञ डॉक्टर तेजल अजमेरा, डॉक्टर तारा सय्यद यांच्यासह बेळगाव केंद्राचे प्रमुख डॉक्टर तौफिक सय्यद उपस्थित होते। So I'm very proud and privileged to launch this at Belgaum, and this is something that we launched, which is called as New Hair. Dr. Batra New Hair, first time in India. It is bioengineering of hair. This is exactly the plant plasma that we are using because we believe whatever we do, we believe in not giving any kind of pain to the patient. अनमोड घाटात दरड कोसळून वाहतुकीस व्यत्यय। पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने बेळगाव गोवा महामार्ग क्रमांक 4A वरील अनमोड घाटातील गोव्यातील हद्दीत दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे। बुधवारी रात्री रस्त्यावर दरड झाड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून रस्ता मोकळा केला। मध्यरात्री गोवा बेळगाव सीमेवरील एस वळणावर दरड कोसळल्याने येथील माती आणि दगड जेसीबीद्वारे बाजूला हटवण्याचे काम गुरुवारी सकाळपासून सुरू होते। तसेच रात्री कर्नाटकातील हद्दीत एक झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक खोळंबली होती। बेळगाव हुबळीहून गोव्याला भाजी घेऊन जाणाऱ्या चालकांनी हा रस्ता सकाळी सुरळीत केला। या मार्गावरून अवजड वाहनांना वाहतुकीला बंदी घातली असून रामनगर पोलिसांनी रामनगर येथे बॅरिकेड्स घालून रस्ता बंद केला असला तरी स्थानिक वाहने तसेच 4 चाकी 6 चाकी वाहनांची वर्दळ मात्र सुरू आहे। समितीच्या विलगीकरण केंद्रातून 11.82 लाख शिल्लक। महाराष्ट्र एकीकरण समितीने सुरू केलेल्या कोरोना विलगीकरण केंद्राला सर्वसामान्य लोकांतून आणि देणगीदारांकडून चांगला प्रतिसाद लाभला। 45 दिवस चाललेल्या या केंद्रातून 11,82,511 रुपये शिल्लक राहिले आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली। यावेळी लोकसभा पोटनिवडणुकीतील जमा खर्चालाही एकमताने मंजुरी देण्यात आली। मराठा मंदिर सभागृहात दिनांक 15 रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्ष आणि लोकसभा पोटनिवडणुकीतील जमा खर्चाची बैठक झाली। अध्यक्षस्थानी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके होते। कोरोनाच्या कालावधीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोरोना विलगीकरण कक्ष उभारण्यात आला। 45 दिवस चाललेल्या या कक्षाला सर्वसामान्य आणि देणगीदारांनी सढळ हस्ते मदत केली। या सर्व जमा खर्चाला बैठकीत मंजुरी देण्यात आली। बैठकीला रमाकांत कोंडुस्कर, आप्पासाहेब गुरव, महादेव चौगुले, संजय सातेरी, मदन बामणे, दत्ता जाधव, महादेव पाटील, महेश नाईक, संजय शिंदे, प्रशांत भातकांडे, राजू बिरजे, सुनील बोकडे, अंकुश केसरकर आदी उपस्थित होते। कारदगा येथे घनकचरा प्रकल्पाचा पायाखोदाई शुभारंभ। कारदगा येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाढते घाणाचे प्रदूषण रोखण्यासाठी घनकचरा प्रकल्पाचा पायाखोदाई शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कारदगा हद्दीतील खडीमाळ येथील 5 एकर गायरान जमिनीवर घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। यामध्ये उद्योग खात्री आणि 15वा वित्त आयोग मधून सुमारे 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे। या प्रकल्पाचे भूमिपूजन जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, ग्रामपंचायत उपाध्यक्षा रशिदा
पटेल, सदस्या पद्मजा अलंकार, मंगल नाईक, स्वाती कांबळे, बाळव्वा दळवाई यांच्या हस्ते करण्यात आला। या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप सिंह उगळे, सदस्य राजू खिचडे, विकास अधिकारी नंदकुमार फपे, किरण टाकळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले। कारदगा येथे 1000 झाडे लावण्याचा संकल्प। राज्य भाजपा युवा मोर्चाच्या वतीने वृक्ष लागवडीची चळवळ सुरू करून राज्यभरात 1 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला। यावेळी भाजपचे युवा नेते बसवप्रसाद जोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कारदगा तालुका निपाणी येथे बिरदेव मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। अध्यक्षस्थानी निपाणी ग्रामीण भाजपचे अध्यक्ष पवन पाटील होते। बिरदेव मंदिर परिसरात वृक्ष लागवडीचा शुभारंभ बसवप्रसाद जोले यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आला। यावेळी मंदिर परिसरात भाजपा कार्यकर्ते आणि युवकांनी मोठ्या उत्साहाने वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेतला। यावेळी पवन पाटील, एपीएमसी सदस्य नितेश खोत, राजू भदरगडे, तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे, SK माळी, बाबासाहेब खोत यांच्यासह भाजप कार्यकर्ते, बिरदेव मंदिर सुधारणा मंडळाचे सदस्य उपस्थित होते। बेळगावसह काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट। बेळगावसह उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांना 15 ते 17 जुलैपर्यंत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे। बेळगावसह धारवाड, बागलकोट, हवेरी, गदग, चित्रदुर्ग, दावणगिरी जिल्ह्यांमध्ये जोरदार वृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या जिल्ह्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। पावसाचा जोर आणखीन वाढेल असा अंदाज आहे। याआधी बेळगावसह 11 जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा देण्यात आला होता। पूर्वी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे कर्नाटकात आणखीन 4 दिवस पाऊस कोसळेल। 18 जुलैपर्यंत याचा प्रभाव जाणवणार आहे। कारवार, मंगळूरसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये दिवसभर पाऊस कोसळत आहे। यापैकी काही ठिकाणी रेड अलर्ट घोषित केला आहे। कारवारसह मंगळूर, शिमोगा, चिक्कमंगळूर, हसन, कोडगू जिल्ह्यात 16 जुलै रोजी रेड अलर्ट असेल। मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशीही सूचना देण्यात आली आहे। निराधार वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आधार। कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली आणि रामामेस्त्री अड्डा या भागात एक वृद्ध जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले। याला तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेतून इस्पितळात दाखल करण्यात आले आहे। गेल्या 2 दिवसांपासून भांदूर गल्ली रेल्वे फाटककडे पडून होता। सदर वृद्धाला या भागातील समाजसेवक कपिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री कपिलनाथ युवक मंडळ आणि श्री बाल शिवाजी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विचारपूस केली। त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हेल्प फॉर नीडीचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर आणि अभिषेक पुजारी, भरत नागरोळी, निलेश पेरणेकर यांच्याशी संपर्क साधून सदर वृद्धाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन
0831243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. इनरव्हील क्लब ऑफ बेलगामच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा बुधवार दिनांक 14 रोजी सायंकाळी 4:30 वाजता ऑनलाईन झाला. यावेळी प्रांतपाल रत्ना बेहरे इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून उपस्थित होत्या. इरा सरनोबत यांनी प्रार्थना म्हटली. क्लबच्या मावळत्या अध्यक्षा शर्मिला कोरे यांनी स्वागत केले. शिल्पा मनोज यांनी संदेश वाचन केले. संध्या शेरेगार यांनी परिचय केला, तर मावळत्या सचिव मंजिरी पाटील यांनी राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. पिलर ऑफ क्लब हा अपर्णा भटकळ पुरस्कार सोनल धामणकर यांना, तर मोस्ट कमिटेड हा रूपा पोद्दार पुरस्कार उर्मी शेरेगार यांना देण्यात आला. बेहरे यांनी क्लबच्या नूतन अध्यक्ष डॉक्टर सुषमा शेट्टी यांना पदक देऊन पदभार सोपवला. यानंतर नूतन सेक्रेटरी डॉक्टर सविता कद्दू, उपाध्यक्षा शालिनी चौगुले यांच्यासह शर्मिला कोरे, खजिनदार तेजस्विनी हजारे, ममता जैन, प्रीती चिंडक, लता कित्तूर, सहसचिव पुष्पांजली मुकण्णावर, शिल्पा शहा, कीर्ती टेंबे, स्वाती कुलकर्णी, बेला शिवलकर, प्रिया खटाव यांना 2021 ते 2022 या कालावधीसाठी जबाबदारी सोपविण्यात आली. जेईई मुख्य परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान. काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी जेईई मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. या तारखांनुसार जेईईच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा 20 जुलैपासून 25 जुलै या कालावधीत होणार होत्या, तर जेईईच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान होणार होत्या. मात्र त्या तारखांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. नवे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच या परीक्षांसाठीचे अर्ज भरण्यासाठी देखील मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यानुसार चौथ्या टप्प्यातील परीक्षा 26 ऑगस्ट, 27 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर अशा दिवशी घेण्यात येतील. एकूण 7,32,000 परीक्षार्थींनी जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती देखील धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. बेळगाव शेटबाळ पॅसेंजर रेल्वे सुरू. लॉकडाऊन नंतर बेळगावहून सुरू करण्यात आलेल्या पॅसेंजर आणि एक्सप्रेस रेल्वे सध्या तरी रिकाम्याच धावत आहेत. गेल्या 4 दिवसांपासून बेळगाव शेटबाळ रेल्वे सुरू करण्यात आली असून यालाही प्रवाशांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. गेले 2 महिने बंद असलेली बेळगाव शेटबाळ पॅसेंजर 4 दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ही रेल्वे बेळगाव मिरज अशी धावत होती. लॉकडाऊनमुळे आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांचा कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आल्याने ही रेल्वे आता कर्नाटकाच्या सीमेपर्यंत म्हणजेच शेटबाळपर्यंत सोडण्यात येत आहे. पॅसेंजर रेल्वे सकाळी 8 वाजता बेळगावहून सुटत असून ही रेल्वे सकाळी 11:30 वाजता शेटबाळला पोहोचते. त्यानंतर ही रेल्वे दुपारी 12 वाजता शेटबाळहून सुटून दुपारी 2:50 बेळगावात पोहोचते. या रेल्वेला सध्या प्रवाशांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. बेळगावहून सुटताना या गाडीत फार तर 15 प्रवासी मिळत आहेत. बेळगाव ते म्हैसूर आणि बेळगाव ते बेंगलोर एक्सप्रेस गाड्यांनाही प्रवाशांची संख्या कमी लाभत आहे. बेळगावहून या दोन्ही गाड्यांसाठी 100हून कमी प्रवासी मिळत आहेत. बेळगावातील बेलकोर इंडस्ट्रीजचा कर्नाटक शासनातर्फे गौरव. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त गुरुवार दिनांक 15 जुलै रोजी कर्नाटक राज्य आणि सिडोर संस्था यांच्या वतीने बेंगलोर येथे विशेष सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात यशस्वी युवा उद्योजक म्हणून बेळगावच्या बिलकोर या संस्थेला विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले. बेळगाव येथील बिलकोर ही औद्योगिक संस्था विक्री पेपर आणि पेपर बॅग्स क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. मुख्यमंत्री BS येडियुरप्पा, उपमुख्यमंत्री डॉक्टर अश्वत्थ नारायण यांच्या हस्ते त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बेलकोर इंडस्ट्रीजचे संचालक श्रीकांत माने, अक्षय पाटील आणि अनिल पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महांतेश कवटगी मठ यांची तालुक्यातील गावांना भेट. कर्नाटक सरकारचे मुख्य प्रतोद विधान परिषद सदस्य महांतेश कवटगी मठ यांनी बेळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. आपल्याबरोबर सर्व अधिकाऱ्यांना घेऊन सांब्रा परिसरातील निलजी, मुदगा, सांब्रा, बाळेकुंद्री खुर्द, बाळेकुंद्री बुद्रुक, मोदगा,
मारिहाळ, सुळेभावी, करडेगुद्दी आदी ग्रामपंचायतींना भेटी दिल्या। तसेच संबंधित ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांच्याशी चर्चा केली आणि समस्या जाणून घेतल्या। या प्रसंगी भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, माजी महापौर शिवाजी सुंठकर आदी उपस्थित होते। अतिवृष्टीत पडलेल्या घरांसाठी अनुदान देण्याची मागणी। 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये बेळगाव दक्षिण मतदारसंघातील पडझड झालेल्या सुमारे 500 घरांना पुनर्निर्माणासाठी पहिल्या टप्प्यातील रक्कम अजून मिळालेली नाही। सदर रक्कम त्वरित मिळावी अशी विनंती आमदार अभय पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री व्ही सोमण्णा यांच्याकडे केली आहे। आमदार पाटील यांनी बेंगळूर विधानसौध येथे त्यांची भेट घेतली। बांधकाम सुरू असलेल्यांना देखील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील रक्कम सुद्धा अजून मिळाली नाही। ती लवकरात लवकर मंजूर करावी अशी विनंतीही त्यांनी गृहनिर्माण मंत्र्यांकडे केली आहे। मंत्री व्ही सोमण्णा यांनी याबाबत चौकशी करून लवकरच अनुदान दिले जाईल असे सांगितले। शाळेतील सामग्री चोरणाऱ्याला शहापूर पोलिसांकडून अटक। लॉकडाऊन मध्ये सरकारी शाळेतील लावण्यात आलेले फॅन चोरी करणाऱ्याला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे। अमर संजय हजेरी, वय 22, राहणार वर्धाप्पा गली, खासबाग असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे। सरकारी मुलामुलींची शाळा नंबर 3 येथील एकूण 5 फॅन या युवकाने 30 मे रोजी चोरी केले होते। याची अंदाजे किंमत 25,000 इतकी होते। चोरीची तक्रार शाळेतील मुख्याध्यापक दयानंद शंकर पाटील यांनी शहापूर पोलीस स्थानकात केली होती। शहापूर पोलिसांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्रीच्या गस्तीवर त्या चोरट्या युवकाला संशयास्पद फिरताना ताब्यात घेतले। शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नायक आणि त्यांचे सहकारी ASI सनदी आणि SM कांबळे यांनी ही कारवाई केली। सुरल परिसरात वाघांचा संचार। महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या सुरल घाटात वाघांचा संचार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। सुरळ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये 3 वाघांचा संचार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे। वाघांची हालचाल कॅमेरामध्ये कैद झाली आहे। या संदर्भाचे फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत। यामुळे पुन्हा एकदा वाघांच्या अस्तित्वासंदर्भात माहिती मिळाली आहे। यामुळे आता वन खात्याने सदर वाघांच्या हालचालींवर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे। महादाई अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये वाघांचा अधिवास असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले आहे। सुरळ आणि परिसरातील भागांमध्ये 3 वाघांचा अधिवास आहे। मे महिन्यांमध्ये सदर भागात एका म्हशीचा वाघाने बळी घेतला होता। यावेळी वन खात्याच्या यंत्रणेने शीघ्र गतीने कागदपत्रे सोपस्कार करून संबंधित म्हशींच्या मालकाला आर्थिक मदत दिली होती। त्यानंतर पुन्हा आणखीन एक प्रकरण घडले होते। अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाघांचा अधिवास असल्याचे स्पष्ट झाले आहे। माजी आमदार कैलासवासी बसाप्पण्णा अरगावी यांच्या पुतळ्याला अभिवादन। खानापूर येथील जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई आणि क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार यांच्या वतीने खानापूर तालुक्याचे पहिले आमदार कैलासवासी बसाप्पण्णा अरगावी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। नंदगड येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या पटांगणात त्यांचा पुतळा आहे। या पुतळ्याला जनसेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी अभिवादन केले। यावेळी दिलीप पवार बोलताना म्हणाले की भारताच्या स्वातंत्र्यासाठी बसाप्पण्णा अरगावी यांनी मोलाची कामगिरी बजावली। यावेळी महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल JS जोंडगी, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका YV पाटील आणि इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। भारत 17 पदक जिंकणार, इतकी सुवर्ण पदक मिळणार। 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे आजवरचे सर्वात मोठे पथक भाग घेणार आहे। यावर्षी भारतीय पथकात 228 सदस्य आहेत। यात 69 पुरुष आणि 55 महिलांचा समावेश आहे। भारतीय खेळाडू एकूण 85 पदकांसाठी मैदानात उतरतील। ऑलिम्पिकच्या इतिहासावर नजर टाकल्यास भारतासाठी सर्वात यशस्वी अशी स्पर्धा ही लंडन 2012 ठरली होती। तेव्हा भारताने सर्वाधिक 6 पदक जिंकली होती। यावर्षी भारत लंडन ऑलिम्पिक पेक्षा तिप्पट पदक जिंकेल असा दावा ग्रेसनोट या ग्लोबल स्पोर्ट्स डेटा कंपनीने म्हटले आहे। भारत टोकियो ऑलिम्पिक मध्ये 17 पदक जिंकेल। आनंदची विजयी सुरुवात।
भारताचा 5 वेळा जगज्जेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने रशियाचा ग्रँडमास्टर व्लादिमीर कॅमनिक याचा पराभव करत स्पार्कासेन करंडक बुद्धिबळ स्पर्धेत विजयी सलामी नोंदविली। पांढऱ्या मोहऱ्यानिशी खेळताना आनंदने 66 चालींमध्ये कॅमनिकला मात दिली। 4 डावांच्या या सामन्यातील आनंदने 1-0 अशी आघाडी घेतली आहे। आता दुसरा डाव गुरुवारी रात्री खेळवण्यात येईल। आनंदने नुकताच क्रोएशिया बुद्धिबळ स्पर्धेत दमदार कामगिरीची नोंद करताना जलद अतिजलद प्रकारात दुसरे स्थान पटकावले आहे। काहीही छापण्यापूर्वी सत्य जाणून घ्या। कुस्तीपटू विनेश फोगट प्रसार माध्यमांवर संतापली। भारताची महिला स्टार कुस्तीपटू विनेश फोगट टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक जिंकण्यासाठी दावेदार मानली जात आहे। सामन्यादरम्यान दुखापतीमुळे 2016च्या रिओ ऑलिम्पिक मधील स्पर्धेतून बाहेर पडलेल्या विनेशचा यावेळी गेल्या वेळीचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचा मानस आहे। टोकियो ऑलिम्पिकच्या आधी आत्मविश्वासात असलेली महिला कुस्तीपटू अलीकडेच एका विवादामुळे दुखावली गेली आहे। हा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर विनेश त्यावर नाराज झालेली दिसली आणि तिने सोशल मीडियावर त्याबद्दल संताप व्यक्त केला। ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगटने केलेले ट्विट चर्चेत आले आहे। विनेशने ऑलिम्पिकच्या खेळाडूंबद्दल काहीही प्रकाशित करण्यापूर्वी एकदा माध्यमांनी वस्तुस्थितीची पडताळणी करण्याची विनंती केली आहे। रुपाली हनुमंत मोदगेकर यांचे निधन। खंजर गल्ली येथे रहिवासी रुपाली उर्फ बेबी हनुमंत मोदगेकर वय 46 यांचे दिनांक 14 रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगी, आई वडील, भाऊ असा परिवार आहे। रत्नाबाई देसाई यांचे निधन। हलशीवाडी तालुका खानापूर येथे रहिवासी रत्नाबाई व्यंकटेश देसाई वय 85 यांचे शुक्रवार दिनांक 16 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगा, 2 मुली, नातवंडे असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।